नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या देशात डॉक्टर बाबासाहेबांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अमेरिका या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येत आहे. हा जो पुतळा आहे हा 19 फूट उंच आहे व याची निर्मिती अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील अकोकिक शहरात 13 एकर जागेवर करण्यात येत आहे. आणि हा जो पुतळा आहे याला काय नाव देण्यात आलेलं आहे तर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मध्य प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर नुकतेच आता मध्य प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. आता हे जे आरक्षण आहे हे वन विभाग वगळता सर्व विभागांसाठी लागू असणार आहे आणि हे आरक्षण देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने सार्वजनिक सेवा महिलांच्या नियुक्तीसाठी विशेष तरतुदी नियम 1997 मध्ये सुधारणा केलेली आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा लक्षात ठेवा, पंचायत आणि शहरी संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50% आरक्षण देणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य आहे. याबरोबरच अलीकडेच आता मध्य प्रदेश हे भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असणारं देखील राज्य बनलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर 7 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि 7वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशमधील 7वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. मध्य प्रदेश नंतर सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते 6 व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आयसीसीने वन डे विश्वचषक 2023 चे जागतिक राजदूत म्हणजेच ग्लोबल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अलीकडेच आता आयसीसीने वन डे विश्वचषक 2023 चे ग्लोबल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती केलेली आहे. मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांनी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी मैदानात उतरून या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे. सचिन तेंडुलकर यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, विश्वचषक स्पर्धेत 2000हून अधिक धावा करणारे सचिन तेंडुलकर हे एकमेव फलंदाज आहेत आणि एकाच विश्वचषकात सर्वाधिक 663 धावा करण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकर यांच्याच नावावर आहे. याआधी आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे, आयसीसी विश्वचषक 2023 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून शाहरुख खान यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील मौखिक स्वच्छता मोहिमेसाठी स्माइल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आशियाई खेळातील महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पारुल चौधरी या आशियाई खेळात महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. मित्रांनो, पारुल चौधरी यांचं हे या स्पर्धेतील दुसरं पदक आहे. त्यांनी याआधी 3000 मीटर स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं आणि आता 5000 मीटर शर्यतीत त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. बरं, आतापर्यंत भारताने जे आशियाई खेळात 5000 मीटर शर्यतीत जे पदक जिंकलेले आहेत त्या महिलांची नावे सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, सुनीता राणी यांनी 1998 मध्ये रौप्य आणि 2002 मध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. ओपी जेशा यांनी 2006 मध्ये कांस्य, प्रिजा श्रीधरन यांनी 2010 मध्ये रौप्य तर कविता यांनी 2010 मध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे तर रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झाले आहेत? तर आता यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे मॉन्गीजी बॉयंडी, लुईस इब्रूस आणि अलेक्सी आय एकिमो या 3 शास्त्रज्ञांना जाहीर झालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे जे नोबेल पारितोषिक आहे हे नोबेल पारितोषिक त्यांना कशासाठी देण्यात येत आहे तर क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. आता हे जे क्वांटम डॉट्स आहे त्याचा उपयोग संगणक मॉनिटर, मोबाईल फोन आणि टेलिव्हिजन स्क्रीन प्रकाशित करण्यासाठी केला जातो आणि तसेच ट्यूमर स्पष्ट दिसण्यासाठी डॉक्टर सुद्धा या क्वांटम डॉट्सचाच उपयोग करतात. मित्रांनो, आता जे 3 शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती नोट करून घ्या. आता हे जे मोंगीजी बॉयंडी आहेत हे फ्रेंच अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आहेत आणि सध्या ते मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कार्यरत आहेत. तसेच अमेरिकन लुईस इब्रूस हे कोलंबिया विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत आणि रशियन वंशाचे अलेक्सी एकिमो हे नॅनोक्रिस्टल टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. मित्रांनो, आता जे 3 शास्त्रज्ञ आहेत
यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोन हे समान भागामध्ये वाटून देण्यात येणार आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, 1901 पासून रसायनशास्त्रातील 115 नोबेल पारितोषिक देण्यात आली आहेत आणि रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हा आतापर्यंत 1916, 1917, 1919, 1924, 1933, 1940, 1941 आणि 1942 असा 8 वेळा देण्यात आलेला नाही. बरं, रसायनशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण रसायनशास्त्रज्ञ कोण आहेत? तर फ्रेडरिक जोलिओट आहेत. त्यांना वयाच्या 35व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि सर्वात वयस्कर रसायनशास्त्रज्ञ हे जॉन बी गुड इनप आहेत. त्यांना 2019 मध्ये वयाच्या 97व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता नुकतेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीटीआय बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता पीटीआयचे अध्यक्ष म्हणून के एन शांताकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि के एन शांताकुमार हे या पदावर किती वर्षासाठी राहतील? तर त्यांची नियुक्ती ही 1 वर्षासाठी करण्यात आलेली आहे. यासोबतच हिंदुस्तान टाइम्सचे सीईओ प्रवीण सोमेश्वर यांची पीटीआयच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतात एकूण किती पाऊस पडला आहे? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याआधी सुद्धा असे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा, यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 82 सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि 2018 नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये नॉर्मल पेक्षा सुद्धा कमी पाऊस पडलेला आहे. नॉर्मल पाऊस हा 89 सेंटीमीटरला म्हटलं जातं आणि त्यापेक्षाही 6% पाऊस यावेळी भारतामध्ये कमी झालेला आहे. आणि टक्केवारीमध्ये सांगायचं झालं तर सरासरीच्या 106% हा सामान्य पाऊस मानला जातो. आणि भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावेळी भारतामध्ये सरासरी 94.4% पाऊस झालेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. 67व्या IAEA जनरल कॉन्फरन्सचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर आता ही जी 67वी IAEA जनरल कॉन्फरन्स आहे, याचं आयोजन ऑस्ट्रिया या देशामध्ये करण्यात आलं होतं. ऑस्ट्रियामध्ये कुठे? तर ऑस्ट्रियामधील व्हिएना या शहरामध्ये ही कॉन्फरन्स 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने कोनोकार्पस या वनस्पतीवर बंदी घातली आहे? तर नुकतेच आता गुजरात या राज्याने कोनोकार्पस या वनस्पतीवर बंदी घातलेली आहे. व ही बंदी का लावण्यात आली? तर पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यामुळे गुजरात सरकारने या खारफुटी वनस्पतीवर बंदी घातलेली आहे. मित्रांनो, या वनस्पतीमुळे त्वचेची ॲलर्जी व श्वसनाचे विकार उद्भवतात, त्यामुळेच यावर बंदी घालण्यात आलेली आहे. याआधी या वनस्पतीवर तेलंगणा या राज्याने सुद्धा बंदी घातलेली आहे. इथं गुजरात राज्याचा उल्लेख आलेला आहे, तर गुजरात विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आहेत. गुजरातमध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर 4 नॅशनल पार्क. व ते कोणकोणते? तर गीर नॅशनल पार्क, ब्लॅकबक नॅशनल पार्क, वनसदा नॅशनल पार्क आणि मरीन नॅशनल पार्क हे गुजरातमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सर मायकल गॅबन यांचं वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? तर नुकतंच आता सर मायकल गॅबन यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते त्यांच्या अभिनयासाठी हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होतेच, पण त्यांना हॅरी पॉटर या चित्रपटातील डंबलडोरच्या भूमिकेमुळे जगभरामध्ये प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी हॅरी पॉटरच्या 8 पैकी 6 चित्रपटात डंबलडोरची भूमिका निभावली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय डॉल्फिन दिवस आहे, हा 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस साजरा करण्याची घोषणा राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने 2022 मध्ये केली होती. डॉल्फिन विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. नेपाळ, भारत आणि बांगलादेशमध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आणि कर्णफुली सांगू या नद्यांच्या पात्रात डॉल्फिन माशाचा वावर आढळून येतो. बिहारमध्ये सोन्स या नावानं ओळखल्या जाणाऱ्या गंगा डॉल्फिनचं वास्तव्य प्रामुख्याने गंगा, गंडक, कोसी आणि महानंदा या नद्यांमध्ये आढळून येतं. आणि केंद्र सरकारने गंगा डॉल्फिनला 2010 मध्ये राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित केलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिल्या सौर रूप सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.